वेलकम अगेन. POS पीस ऑफ स्टोरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि पीस ऑफ स्टोरीमध्ये आपण जो नवदुर्गा नावाची सिरीज करतोय त्याचा आज आपला शेवटचा भाग आहे. म्हणजेच आज दसरा आहे. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि दसऱ्याच्या या ऑकेजनवर आपल्या पॉडकास्टच्या ज्या गेस्ट आहेत त्याही तितक्याच आपण म्हणू शकतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अगदी दसऱ्याच्या सणाला शोभेल असं व्यक्तिमत्व आज आपल्या पॉडकास्टला लाभलेलं आहे. आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांनी म्हणजे त्यांचा इंजिनियरपासून हाऊसवाईफ आणि नंतर त्यांनी एक रिसर्च करून एक डान्स थेरपी बनवलेली आहे. त्याच्यातनं त्या बऱ्याचशा महिलांना मदत करत आहेत. सो आजच्या पॉडकास्टला सुरू करताना वेलकम मॅम. वी आर म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी गप्पा मारायला. सो थँक्यू सो मच मयुरी, तू मला इन्व्हाइट केलं, कारण की नवरात्री आणि दसरा हे अगदी प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा सण असतो नवरात्री. आणि तिथे मला मॅक्सिमम महिलांपर्यंत तुझ्यामुळे पोचायला मिळणार आहे. सो हा खूप मोठा आनंद तू मला आज देतेस. सो थँक्यू सो मच. नाही मॅम, प्लेजर इज आवर्स ओनली. पॉडकास्टच्या सुरुवातीलाच आपण अगदी तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात की कसं तुमचं लहानपण गेलं आणि आई वडील कसे होते किंवा त्यांचा सपोर्ट कसा होता अगदी शिक्षणापासून ते तुमच्या कॉलेज लाईफपर्यंत. अगदी लहानपण अगदी जसं कॉमन सगळ्या मुलींचं असतं तसंच. आई बाबा पण असे छान. अँड आय वॉज हॅपी गो लकी. फक्त ओनली चाइल्ड असल्यामुळे एक आपल्या मुलीनी काहीतरी करून दाखवावं आणि तिचं करिअर व्यवस्थित असावं हे एक आईबाबांची फार इच्छा होती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सोसायटी प्रेशर पण, की एका मुलीचे आईवडिलांचं काय स्वप्न असतं, काय वाटतं अजूनही आहे ते स्वप्न की चांगला मुलगा नवरा मिळावा, जोडीदार. त्याच्यासाठी मग तिने करिअर म्हणजे अभ्यास चांगला केला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हे सगळ्या आईबाबांचं जे स्वप्न असतं तेच माझ्या आईबाबांचं होतं. आणि फक्त एवढंच म्हणेन की माझी आई खूप प्रोग्रेसिव्ह थॉट प्रोसेसची असल्यामुळे तिने मला खूप एक्सपोजर दिलं लहानपणापासून. पण तरीही एवढी प्रोग्रेसिव्ह माइंडसेटची असूनही अभ्यास आणि करिअर फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज. आणि ऑफकोर्स त्याचा फायदा होतच घेतला तिच्या सगळ्या गायडन्सचा. पण म्हणतात ना की तुला काहीतरी हवं असतं लहानपणापासून, त्याच्या शोधात मी होते. म्हणजे मी लहानपणापासून खूप क्युरियस होते प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्यात हे नक्की ह्याच्यातनं काय आहे, ह्याच्यातनं काय मला आवडणार आहे, काय मिळणार आहे, हे थोडीशी क्युरियस माइंड होतं. पण बरेचदा मी एवढं म्हणेन की सोसायटीचं प्रेशर खरंच होतं, कारण एकुलती एक आणि तीही मुलगी हे जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा खरंच खूप प्रेशर असतं. आपण इतकं बिनधास्त राहू शकत नाही जे आत्ता मी आहे. मग एकुलती एक असल्याचं काही म्हणजे प्राऊड आहे की खंत आहे, म्हणजे सिबलिंग नसल्याचं? ऑफकोर्स प्राऊडपेक्षा खंत जास्त आहे. राईट. कारण म्हणजे आपल्याला नेहमीच आपलं फक्तच आपली विचार नाही तर आपलं सगळं शेअर करायला हवं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं इमोशनल सपोर्ट. तो मुलींना तर हवा असतो, कारण आपण मुली खूप इमोशनल असतो. आणि म्हणूनच आपण अशा व्यक्तीला शोधत असतो की मला माझ्या मनातलं सांगता येईल. आणि ते सगळ्यात मोठं काम आपले सिबलिंग करतात. राईट. आणि जसं तुम्ही म्हणालात की आई प्रोग्रेसिव्ह विचारांची होती, मग काय करते आई आणि बाबा? आई माझी सोशल वर्कर आहे आणि ती फॅशन डिझायनर आहे. सो आत्ताही शी 76 year old. आणि या वयातही तिचे आता 4 बुक पब्लिश झालेले आहेत. आणि रायटर पण आहे. अरे वा. आणि शी इज द बिगेस्ट सोर्स ऑफ मोटिवेशन अँड आयडल फॉर मी. आणि मी आज जे पण काही आहे ते माझ्या आईच्याच स्वप्नांचा एक भाग म्हणून मी आज तुझ्या समोर आहे फ्रँकली. हो. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींचं इन्स्पिरेशन तुमची आई आहे. ओके. आणि मग कसं मग पुढे कॉलेज लाईफ आणि एज्युकेशन? नॉर्मल मुलींसारखंच. तर लहानपणीचा एक छोटासा इन्सिडेंट सांगते की म्हणजे डान्स शिकावं अशी आईची पण इच्छा होती, मला पण शिकायचा होता. सो कथकला घातलेलं. पण त्याच वर्षी एका बेस्ट स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली. सो वय वर्ष 6.
अच्छा. मग तिकडे तो 1 महिन्याचा कथकचा प्रवास तिकडेच थांबला हा. आणि प्रायोरिटी अभ्यासाला दिल्या गेली. ओके. सो असं ते होतं आणि मग नंतर पुढे अभ्यास 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 आणि इन बिटवीन ऑफकोर्स काही गोष्टी ॲक्टिव्हिटी, समर कॅम्प्स, इवन थिएटर हे फक्त समर्समध्ये जे समर कॅम्प असतात त्याच्यात पार्टिसिपेट केलं. आणि मग एक सगळ्यात म्हणजे कोणाचाही विश्वास बसणार नाही इतकी फिल्मी स्टोरी माझ्यासोबत घडली. ती अच्छा. म्हणजे हा. इंजिनिअरिंग सेकंड इयर मध्ये लग्न जमणं. अरे बापरे. येस. हा. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. ओके. अरेंज मॅरेज. अरे बापरे. आणि एकदम फिल्मी की त्यांनी मला बघितलं नाही, मी त्यांना बघितलं नाही. जेव्हा ते बघायला आले तेव्हा आमची एंगेजमेंट झाली. अशी एक फर्स्ट मीटला बिकॉज घरच्यांची इच्छा. अरे बापरे. म्हणजे इंजिनिअरिंग सेकंड इयरला यू आर एंगेज टू समवन. येस. ओके. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं? त्याच्यानंतर कम्प्लीट केलं. हो. आणि तेही म्हणजे टचवूड बाय गॉड ग्रेस, माय डॅड वॉज व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन आणि त्यांनी काही सांगितलं की मग ते करायचं असं माझं होतं. आणि प्रत्येक मुलगी आपल्या बाबांच्या खूप क्लोज असते. बरोबर. आणि त्याच्यामुळे आणि माझे बाबा तर असे स्पिरिच्युअल पर्सन असल्यामुळे त्यांनी जे म्हणलं ते तर ऐकायचंच, कारण की चांगल्यासाठीच म्हणतात ते म्हणून. आणि याची पण एक अशी स्टोरी आहे, जस्ट क्विक सांगते. ते त्यांना ॲस्ट्रोलॉजीचं गॉड गिफ्ट होतं. त्याच्यामुळे त्यांना असं कळलं होतं की त्यांच्या हेल्थबद्दल काहीतरी घडणार आहे आणि ते घडायच्या आत माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्याच्यामुळे याच्या आधी जरी कोणी काही मागणी घातली असेल तर कधी त्यांनी हो नाही म्हणलं, पण यावेळेस कदाचित त्यांनाही कळलं असेल की ही व्यक्ती माझ्या मुलीला व्यवस्थित सांभाळू शकेल आणि यांचा प्रवास व्यवस्थित राहील. सो हे एक त्याच्या मागे होतं. आणि वय वर्ष 19 कोणालाही कळत नाही की लग्न काय असतं फ्रँकली. तर फक्त बाबांवरचा विश्वास आणि दुसरं म्हणजे एकच की मला माझ्या बाबांसारखाच दुसरा व्यक्ती मिळू देत, हे ज्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ते एज ऑफ 19. तेवढं मात्र मी युनिव्हर्सला म्हणलेलं आणि ते तसंच खरं आहे. मॅनिफेस्ट केलं पूर्ण. म्हणजे ते मॅनिफेस्टेशनची डेफिनेशन पण माहिती नव्हती तेव्हा. त्या वयात त्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तो प्रवास असा सुरू झाला. आणि अभ्यास, संसाराच्या जबाबदाऱ्या, त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी. येस. आणि त्या प्रेग्नेन्सीमध्ये डायबिटीज. येस. सो असा तो प्रवास होता. आणि सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक जस्टेशनल डायबिटीज डिटेक्ट होणं हे म्हणजे एकदम माझ्या लाईफचा असा टर्निंग पॉईंट पण आणि एकदम पेनफुल पॉईंट पण म्हणता येईल त्याला. म्हणजे इतका पेनफुल की जिथे हसण्या खेळण्याचं वय असतं, करिअर घडवण्याचं वय असतं आणि जरी निसर्गाने आई होण्याची जबाबदारी दिली तरी सुद्धा ती हसत खेळत पेलण्याची तयारी पण मी दाखवलेली. अच्छा मॅम, मला म्हणजे हे मी विचारणारच आहे समोर, पण मला हे म्हणायचं की जर तुम्ही म्हणालात बाबांचं म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर जे काय झालं बाबांना जर तुम्ही? तर बाबांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न वगैरे झालं व्यवस्थित, सगळं छान पार पाडलं. आणि बिकॉज ते खूप स्पिरिच्युअल पर्सन होते तर त्यांनी त्यांचं जे मरण इतक्या जवळ बघितलेलं होतं विदिन 1 or 2 years, त्याच्यानंतर ते 18 वर्ष जगले. येस. सो इथे मला सांगायचं थँक गॉड माझा हार्टबीट मी जस्ट ओके. नाईस. सो त्याच्यानंतर ते 18 वर्ष जगले. आत्ता ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण एकच सांगेन की त्यांनी आपल्या मुलीचं पूर्ण आयुष्य अगदी आनंदाने जगताना बघितलंय. आपल्या नातवाला खेळवलेलं आहे, त्याचं पण बऱ्यापैकी ग्रोथ बघितलेली आहे. त्याच्यामुळे मला समाधान आहे की त्या व्यक्तीचं जे ड्रीम होतं ते पूर्ण करून ते गेले, त्यांची जबाबदारी पार पाडून ते गेलेले आहेत. आणि माझी स्टोरी इथूनच सुरू होते आणि ती कशी पुढे जाते ते तुम्हाला नक्कीच कळेल. ओके. सो सॉरी म्हणजे अबाउट युअर डॅड. बट मॅम मग लग्न म्हणजे जसं एंगेजमेंट पर्यंत तुम्ही सांगितलं, मग लग्न कधी झालं? म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर? नाही, नेक्स्ट इयर.
थर्ड इयरला थर्ड इयरला. ओ माय गॉड. येस. मग थर्ड इयरला लग्न आणि फोर्थ इयरला बेबी, म्हणजे कन्सिव्ह. सो यू आर 21. आय वॉज 21. येस. ओके. आणि 21ला 20ला कन्सिव्ह झालं. 21ला बेबी झाला. येस, बेबी झालं. सो ऍक्च्युली म्हणजे आणि त्यावेळेला 20 मध्ये तुम्ही म्हणताय की डायबिटीस डिटेक्ट झाला प्रेग्नन्सीमध्ये. मग आता मला आयडिया आहे थोडी, बट तरी व्ह्युअर्ससाठी काय असतो हा प्रेग्नन्सीमध्ये जो डायबिटीस डिटेक्ट होतो? ओके. सो जस्टेशनल डायबिटीज हा असा एक टर्म आहे की जो कुणालाही होऊ शकतो आणि त्याचं होण्याचं रिझन एकच आहे. एक तर स्ट्रेस, हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ओव्हर थिंकिंग हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि किंवा कोणावर खूप जास्त जबाबदारी आल्यामुळे. पण बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात, की जसं माझ्यावर खूप लहान वयात एवढी मोठी जबाबदारी आल्यामुळे झाला असेल, पण आत्ता आपण जर मेडिकली याचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर कोणाहीकडे नाही आहे की टाईप 1 डायबिटीज का होतो, टाईप 2 का होतो, आणि जस्टेशनल डायबिटीज का होतो. पण याचं एक उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग, हे एक त्याचं उत्तर आहे. सो ते झाल्यावर पण मी खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि असं ठरवलं की काही होऊ देत, या बेबीला ठेवायचंच. मग त्यामध्ये डिलिव्हरीमध्ये पण कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? खूप कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तुमचं बेबी ॲबनॉर्मल होऊ शकतं, तुमचे शुगर रिडिंग जर नॉर्मल नसतील तर. तुम्हाला स्वतःला पण हायपोग्लायसेमिया तर कंटिन्युअस होतच असतो, कारण इन्सुलिन स्टार्ट होतं. कारण जस्टेशनल डायबिटीज म्हणजे तुम्हाला टॅबलेट देताच येत नाही, तुम्हाला इन्सुलिनवरच जावं लागतं डायरेक्टली. आणि माझ्या बाबतीत तर ते 4 युनिटपासून सुरू झालं आणि 20-25 युनिटपर्यंत दिवसातनं 3दा घ्यावे लागायचे, पूर्ण एक इन्सुलिनचं पेन संपायचं. सो पण एकच म्हणेन की ती कुठली विल पॉवर होती, माझ्या आईबाबांचे ब्लेसिंग्स, एन्सिस्टरचे ब्लेसिंग्स, आणि माझ्यामध्ये ती पॉवर कुठून आली मला अजूनही बिलीव्ह नाही होत. आणि सगळं व्यवस्थित झालं. एजही कमी, आणि एज कमी असल्याचा इनफॅक्ट मला वाटतं फायदा झाला. बेबीला काही झालं नाही, स्टिरॉइड्स वगैरे घ्यावे लागले होते लंग स्ट्रॉंग होण्यासाठी, पण डॉक्टर म्हणाले होते की ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित आहे, त्याचे अवयव जे आहेत ते नंतर वाढतील, त्याचा काही तसा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आणि बेबी प्रीमॅच्युअर झाला, 7th मंथमध्ये झाला, पण ही वॉज हेल्दी बेबी. जरी त्याला सुरुवातीच्या 8 दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवलं असलं तरी पण नंतर व्यवस्थित हेल्दी झाला. आत्ता ही इज 21 year old. त्याला डायबिटीज वगैरे अजिबात नाही आहे, आणि तो पण स्पोर्ट्स न्यूट्रिशन डिप्लोमा होल्डर आहे. सो दॅट इज अशी जर्नी. मग तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं होतं तोपर्यंत, मग इंजिनिअरिंगमध्येच करिअर करण्याचा काही तुमचा? हो, म्हणजे मला ते कम्प्लीट करायचा हाच माझा गोल होता तोपर्यंत, जोपर्यंत डायबिटीज झालं नाही. सो जेव्हा मी फायनल एक्झाम देत होते तेव्हा मी प्रेग्नंट होते. सो ऑफकोर्स हे कम्प्लीट केल्यानंतर एकच सांगेन, इंजिनिअरिंग हे आईबाबांचं स्वप्न म्हणून, फॅशन डिझायनिंग ही माझी हॉबी म्हणून, आणि पिंक फिट हे माझं पॅशन म्हणून, असे 3 करिअरचा प्रवास. आणि आत्ताचं जे माझं करिअर आहे ते फक्त आणि फक्त डायबिटीज झाल्यामुळेच असं नाही, तर आपण महिला आपल्या हेल्थला किती लीस्ट प्रायोरिटी देतो यासाठी पण होतं. आणि आत्ता मी जेव्हा बघते मागे प्रवास माझा, तेव्हा असं वाटतं की देवाला थँक्स म्हणावं वाटतं युनिवर्सला, की जर मला त्या एजमध्ये डायबिटीज झाला नसता तर मी बाकीच्यांसारखं MS करून US सेटल राहिले असते. सो युअर पेन, युअर नीड अँड निश क्रिएट इन्व्हेन्शन, आणि पिंक फिटचा आविष्कार होण्याचं हे एक मोठं कारण आहे. आणि तो प्रवास तर असा बराच पुढे होत गेला. तो म्हणजे अनबिलिव्हेबल माझ्यासाठी पण आहे. लोकांना तर आत्ता या पॉडकास्ट थ्रू लोकांपर्यंत पोचतोय, पण कठीण होता, पण इम्पॉसिबल नव्हता, आणि नसेलही, अजूनही पुढे नसेलही. राईट. पिंक फिट
सुरू करण्याआधी हम्म. तुम्ही अजून काही करिअर ऑप्शन्सला ट्राय केला होता की डान्सला सुरुवात म्हणजे तुमची आधीपासून होती, पिंक फिटच्या आधी? नाही, पिंक फिटच्या आधीपर्यंत, लग्न होईपर्यंत मी डान्स जे 6 इयर्सचे असताना जेव्हा जे काय शिकले 1 महिना, त्याच्यानंतर कधीच नाही. अगदी कधी केला तर गणपतीमध्ये किंवा एखाद्या फेस्टिवलमध्ये अगदी जसा जमेल तसा, पण असं प्रोफेशनल ट्रेनिंग वगैरे कधीच नाही. नंतर पूर्ण वेळ, जसं आता ही जी जर्नी आपण ऐकली, तर पूर्ण वेळ हा फक्त आणि फक्त पहिले करिअर आणि नंतर घर सांभाळणं, मग मुलाला सांभाळणं आणि त्याच्यानंतर माझं डायबिटीज सांभाळणं. सो माझ्यासाठी 3 मोठे चॅलेंजेस होते. एक म्हणजे माझं घर सांभाळायचं आहे, दुसरं माझ्या बाळाला सांभाळायचं आहे, तिसरं म्हणजे मला त्यातही माझ्या डायबिटीजला पूर्णपणे रिव्हर्स करायचं आहे. सो हे जेव्हा मनात आलं ना, तेव्हा माझा प्रवास सगळ्यात पहिले माझ्या डोळ्यासमोर आलं की डान्स. आणि म्हणून मी भरतनाट्यम लावलं. आणि भरतनाट्यम लावल्यावर असं वाटलं की बस, मला जे हवं होतं ते मला मिळालंय. तर त्यांनी माझे शुगर रिडिंग थोडेफार इकडे तिकडे व्हायचे, पण असं म्हणतात ना की जे मला ॲक्युरेट रिडिंग हवे आहेत, ते माझे इन्सुलिन बंद होण्यासाठीचे, ते काही मला त्याच्यातनं मिळत नव्हते. आणि तरी मी हा तो प्रवास 7 वर्षांपर्यंत कंटिन्यू ठेवला. पण या 7 वर्षांच्या प्रवासामध्ये इतकं डेडिकेशन की जसं मी माझ्या बाळाला सांभाळलंय, तसं मी माझ्या हॉबीला आणि माझ्या पॅशनला पण सांभाळलंय, माझ्या डान्सच्या पॅशनला. मी कधी एक्सक्यूज दिला नाही की मी आज क्लासला जाणार नाही असं. आणि ऑफकोर्स माझ्या ज्या गुरु आहे, गुरु उमा टिळक, तर त्यांनाही क्रेडिट जातं, कारण की जरी आमचं काहीच कम्युनिकेशन कधीच नव्हतं आधीही किंवा आताही, तरी मी म्हणेन की तुमच्या गुरुच्या त्या औऱ्यामुळे तुम्ही घडता. सो असा प्रवास भरतनाट्यमने सुरू झाला. मग एक मध्ये चान्स मिळाला US ला जाण्याचा, तेव्हा पिलाटेज एरोबिक्सचं ट्रेनिंग घेण्यात आलं. आणि आपल्या व्ह्युअरसाठी क्विक, पिलाटेज आणि एरोबिक्स म्हणजे काय वेगवेगळे फॉर्म आहेत आणि कसे? झुंबा, एरोबिक्स, पिलाटेस हे जे तिन्ही फिटनेस फॉर्म आहे हे पूर्णपणे वेगळे आहेत. जसं झुंबा, एरोबिक्स हे दोन्ही कार्डिओ एक्सरसाइजेस आहेत. ओके. आणि पिलाटेस हे बॉडी टोनिंग आणि कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज फॉर्म आहे. तर झुंबा आणि पिलाटेस हे दोन्ही बऱ्यापैकी जवळचे आहेत, पण एरोबिक्स मध्ये एक सेम टाइमचा म्युझिक बीट्स असतात, ते त्याच लेवलला त्याचा ग्राफ वर जात असतो. पण झुंबा इज टोटली डिफरंट. त्याच्यात वेगवेगळे लॅटिन डान्स फॉर्म्स आहेत, त्याचं कॉम्बिनेशन केलंय स्लो फास्टचं. आणि असं हे दोन्ही व्यायाम प्रकार डान्स फिटनेससाठी करतात, फिजिकल फिटनेससाठी करतात. आणि ऑफकोर्स जेव्हा आपण फिजिकली हॅपी होतो तर मेंटली हॅपी होतोच. आणि पिलाटेस हा पूर्ण वेगळा प्रकार आहे. त्याला खूप कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याच्यावर फोकस केलेला असतो. आणि तो थोडं पेशन्सही लागतात ते शिकण्यासाठी. सो जसे फर्स्ट 2 प्रकार आहेत जे क्विक तुम्ही करू शकता. मग झुंबा, पिलाटेस, एरोबिक्स, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा आणि प्रेग्नन्सी योगा ट्रेनिंग हे सगळं करत असताना एक गोष्ट मनात कळली मला की मुलींना काय आवडतं, मला काय आवडतं, मला काय करायला आवडेल ॲज अ फिटनेस. सो ते एकच त्याचं उत्तर होतं डान्स. जेवढं मी त्या क्लासिकल डान्सनी हॅपी व्हायचे, पण तो व्यायाम म्हणून होत नव्हता, कारण तुम्ही त्याच्यात प्रॅक्टिस करता, टेक्निकली प्रॅक्टिस करता. आणि जेव्हा तुम्ही टेक्निकली प्रॅक्टिस करता तेव्हा तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. राईट. असा व्यायाम प्रकार हवा होता, असे टेक्निक्स हवे होते की मला तिथे रोज जावंसं वाटलं पाहिजे. माझी माइंड बॉडी दोन्ही एंगेज होत आहे, त्याच्यामध्ये माझा घरचाही विचार येत नाहीये. हे जे माझ्या जर्नीमध्ये होतं फिटनेस शोधण्याच्या, ते येऊन कम्प्लीट झालं पिंक फिट थेरपीज जेव्हा डिझाईन झाल्या तेव्हा. म्हणजे ह्याच्यात पिंक फिट हा एक थेरप्युटिक डान्स फिटनेस प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 23 डान्सचे प्रकार आहेत. अच्छा. आणि त्या 23 डान्स प्रकारांमध्ये सगळं म्हणजे पूर्ण बॉडी टॉप टू बॉटम तुमचं एक्सरसाइज होतं. आणि सगळ्यात पहिले, येस इट इज अ फिजिकल फिटनेस, बट मोस्ट इम्पॉर्टंटली हा
तुम्हाला पहिले तुमच्या मनाला भिडतो आणि मनाला भिडणारा व्यायाम प्रकार तुम्हाला रोज करावासा वाटतो. आणि याच्यात जे 23 प्रकार आहेत त्याच्यात 5 थेरपीज पण आहेत. म्युझिक, डान्स, कलर, ॲक्युप्रेशर आणि साऊंड थेरपी. आणि त्या थेरपीज त्या डान्स आणि म्युझिकमध्ये इतक्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत, इतक्या मर्ज झाल्या आहेत की एखाद्या व्यक्तीने जेव्हा पिंकफिटचं सेशन ती व्यक्ती अटेंड करेल, ती महिला अटेंड करेल, तिला जाणवणारही नाही की अशा काही थेरपीज होत आहेत. पण तो इम्पॅक्ट पहिल्या दिवसापासून दिसतो मुलींना, त्यांच्या मनावर, त्यांच्या हृदयावर, त्यांच्या ब्रेनवर आणि त्यांच्या बॉडीवर. सो या ज्या 5 थेरपीज आहेत या डिझाईन करण्यामागचं एकच इंटेन्शन होतं की रोजच्या धकाधकीच्या जीवनामधनं आपल्याला 1 तास हा फक्त माझा आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि हिरावण्यासाठी मोबाईलचं जे डिस्ट्रॅक्शन आत्ता होतंय ते पण आमच्या क्लासमध्ये मुली अवॉइड करतात, जातच नाही लक्ष. आणि तोच एक म्हणजे हा जो आविष्कार घडलाय तो खरं तर देवानी आणि युनिव्हर्सनी दिलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी. आणि इथे मला सांगायचं आहे की हा जो प्रवास सुरू झाला होता डायबिटीजपासूनचा, इवन करिअर सुरू झालं होतं इंजिनिअरिंगपासूनचं, तो प्रवास इथे पिंकफिटवर येऊन फक्त थांबलाच नाही तर तो फ्लरिश होत गेला. आणि इथे मी मेन्शन करीन की माझं इन्सुलिन जेव्हा पिंकफिटचे पहिले 10 प्रकार डिझाईन झाले तेव्हा ते थांबलं. पिंकफिट हे सुरू करून 20 वर्ष जशी झाली आहेत आत्तापर्यंत, आणि तुम्ही आत्ता 20 वर्षात लाखांहून जास्त महिलांना हेल्प केली असेल, बरोबर? मग ती तुमच्या पिंकफिट म्हणजे पिंकफिटच्या सेशनद्वारे असू दे या काउन्सिलिंगद्वारे असू दे. सो मग हे सगळं करताना तुम्हाला असे काही अनुभव आले का की तुमच्या या थेरपीजमधून किंवा सेशनमधून कोणाची तरी लाईफ चेंज झाली आहे, किंवा असे काही एक्साइटिंग तुमचे एक्सपिरियन्स जर आपल्या ऑडियन्ससोबत तुम्हाला शेअर करता आले, आणि मग तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा म्हणजे त्याच्यावर? येस मयुरी, नक्कीच. म्हणजे बोटावर मोजण्या इतके नाही तर अनगिनत, जिसे मैं काउंट भी नहीं कर सकती. म्हणजे त्याच्यावर एक बुक पब्लिश होईल इतके एक्सपिरियन्सेस आहेत, इतक्या लोकांच्या लाईफ चेंज झाल्यात. आणि त्याची सुरुवात जसं आपण जर्नी बघितली की माझी लाईफ चेंज होण्यापासून सुरुवात झाली. सो या प्रवासामध्ये अशा महिलांना मी भेटली आहे की ज्यांच्याकडे सगळं काही असूनही त्यांचं आयुष्य रिकामं आहे, काहीच नाही आहे आपल्या आयुष्यात असं वाटत होतं. म्हणजे मग ते हेल्थ इश्यूज वाईज एक इथे मला स्टोरी सांगायची आहे की एक मुलगी जी 6 महिने कोमात होती लहानपणी, आणि त्याच्यामुळे तिचा पूर्ण हात असा वाकडा झालेला, आणि तो तसाच होता पुढे मोठी ती 23 वर्षांची होईपर्यंत. तर तिने जेव्हा पिंकफिटचा क्लास लावला तेव्हा ती पेन्सिल पकडायला सुरुवात झाली. जो हात वाकडा होता विदिन 2 months. आणि नंतर तिचं म्हणजे अगदी पीठ मळण्यापासून गोष्टी प्रॉपर तिचा हात व्यवस्थित झाला. म्हणजे तिच्याशी त्या गोष्टीसाठी लग्न करत नव्हते. सो नाव शी इज हॅपीली सेटल्ड इन USA. ओ माय गॉड. सो ती एक स्टोरी आठवते. आणि अशा बऱ्याच महिला की ज्यांचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स गेलेला आहे, मे बी त्यांचं करिअर न घडल्यामुळे, किंवा त्यांना काही हेल्थ इश्यू आहे, किंवा घरच्यांची साथ न मिळाल्यामुळे. अच्छा. पण इथे आल्यावर त्यांना एक कळतं, या थेरपीजमुळे त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढतो, त्या स्वतःच्या प्रेमात परत पडतात आणि आयुष्याला एक नवीन झालर मिळते. कारण की मला काहीतरी करायचंय, त्याच्यासाठी फक्त स्टॅमिना एनर्जी लागत नाही तर उत्साह लागतो. आणि उत्साह असेल तर त्या गोष्टी करतो, स्वतःवर प्रेम करत असतील तर त्या गोष्टी करतो. तर हे जेव्हा त्या स्वतःवर प्रेम करायला लागतात तेव्हा चेंज बघितलाय. यावर्षी 69 डिवोर्स केसेस थांबले आपल्या प्रोग्रॅमनी. इथे मला खरंच एक उदाहरण द्यावंसं वाटतं की शी इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तसे तर माझ्यासाठी स्टुडंट सेमच आहेत, पण त्या मुलीनी जी फाईट केली ती खरंच खूपच झाशीच्या राणीसारखीच होती. म्हणजे जेव्हा तिने पिंकफिटमध्ये जॉईन केलं, लिटरली बुधवारी तिने जॉईन केलं आणि ती म्हणाली की माझी हिअरिंग आहे डिवोर्स केसची, ती झाली की मी पुढच्या आठवड्यात येते. म्हणलं तू जॉईन केलेलं आहे, फीस पे केली आहे, ट्यूजडे थर्सडे क्लास आहेत.
ते 2 क्लास तू कर, थर्सडे आणि फ्रायडे. तर ती म्हणे काय होणार आहे? म्हटलं मला नाही माहिती काय होणार, पण तू अटेंड कर. तिने 2 क्लास अटेंड केले, थर्सडे फ्रायडे. सॅटर्डेला ज्या व्यक्तीबरोबर डिवोर्स केस चालली आहे, 3 वर्ष फक्त फोनवर किंवा कोर्टात भांडतायत, तिने फोन केला त्याला की आपण भेटूयात. हे का घडलं असं तुला वाटत असेल? कोर्टच्या हिअरिंगच्या आधी फक्त 2 क्लासनी, 3 महिन्याचा पण कोर्स नाही. रिझन की जेव्हा तुम्ही स्वतःच्या हॉबीशी, तुमच्या मनाशी, तुमच्या हृदयाशी, सोलशी भेटता, तेव्हा या डान्स थ्रू, तिला डान्स खूप आवडतो म्हणून, तर इगो कुठे पडला? खाली पडला. 2 पावलं पुढे यायचे असतात या सिच्युएशन मध्ये ऍक्च्युली माझ्या. तर त्याच्यानंतरचे 6 महिने एकदम व्यवस्थित, आणि नाव शी इज हॅपीली मॅरिड. आणि मला तेव्हा तिला असा सल्ला द्यायचा होता, आणि मी माझ्या त्या इन्क्वायरीच्याच काउन्सिलिंगमध्ये तिला एकच म्हटलं की तुझा डिवोर्स होणार नाहीये का? कारण तुला मुलगा आहे. तू ते डिसिजन घेऊ शकली असती जर तू आई नसली असतीस तर त्याचं 10वी होऊ दे, आणि तरीही जर तुमचं नाही जमलं तर मग तुम्ही सेपरेट व्हा, पण मुला बरोबर हे नको आहे. बरोबर. जन्म दिलाय तर ते नको आहे. सो इथे एका खूप पेनमधल्या महिन्याचं उदाहरण द्यावंसं वाटतंय. त्या म्हणजे वयवर्ष 45, आणि त्यांना त्या वयात कॅन्सर झाला, आणि खूप खूप पैसा आहे आपल्याकडे, सगळं काही आहे, तर तो बरा औषधांनी झाला, पण मेंटली ती जी व्यक्ती आहे ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली की संसार सोडण्याची भाषा करत होती. सो त्यांच्या मुलांनी पिंकफिटमध्ये त्यांना आणलं आणि म्हणलं की यांचे पर्सनल सेशन घ्या, आणि इकडे मी सांगेन की मी फक्त पैशासाठी कधीच काम केलेलं नाही, आताही नाही करणार. सो मी पर्सनल सेशन घेणार नाही असं अपफ्रंट सांगितलं. मला फक्त तुमच्या शब्दाखातर, कारण जसं मी म्हणलं की कधी माझ्या डिक्शनरीत नो वर्ड नाही आहे, तर मी त्यांचे 3 सेशन घेईन पर्सनल, आणि मग त्यांना माझ्या ग्रुप क्लासमध्येच करावं लागेल, कारण या थेरपीचा इम्पॅक्ट तसाच होणार आहे. सो 3ऱ्या क्लासमध्ये त्या क्राऊडमध्ये उभे राहायला तयार नव्हत्या. जी व्यक्ती मला सगळं सोडून जायचं आहे, माझा मुलगा कोण, मी आज काय खाल्लं आहे हे तिला आठवत नाही आहे, ती व्यक्ती आज एका मोठ्या शोरूमची ओनर आहे आणि खूप फेमस पर्सनॅलिटी पण आहे. ही 2021ची गोष्ट आहे. तर ही फक्त 3 ते 3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर 3-3.5 वर्षात एवढा चेंज होऊ शकतो. अगदी जगण्याची उमेद सोडलेल्या स्त्रीला परत आयुष्यात यावंसं वाटतं. तर मला इकडे तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की पैसा आहे, करिअर आहे, स्किल आहे, सगळं आहे, पण त्यांनी आपण हेल्थ आणि हॅपीनेस विकत घेऊ शकत नाही. तो हवा असेल तर खरंच तुम्हाला असा व्यायाम प्रकार शोधला पाहिजे. मी फक्त पिंकफिट म्हणत नाही आहे, ज्यानी तुमचं मन कनेक्ट होतं आहे, ज्याने तुमचं ब्रेन कनेक्ट, माइंड बॉडीपेक्षाही जास्त मन आणि मेंदू हे 2 कनेक्ट होत आहेत, ते तुम्ही जॉईन करा. असं काही नाही आहे की जे आवडतं ते करणं महत्त्वाचं आहे. मला आज हे आवडतंय म्हणून मी माझ्या अगदी लिमिटच्या बाहेर देते आहे, आणि ते दिल्यावरही मला कधीही रिग्रेट नाही आहे, 0 रिग्रेट आहे मला मी आज जे केलं आहे त्याचं. जर माझा काही क्वालिटी टाईम, स्पेशियस मुवमेंट, वय माझं पूर्ण यंग एज जरी याच्यात गेलं असेल तरी मला 0 रिग्रेट आहे. मी आज जे काय केलेलं आहे ते मला माहिती आहे की किती महत्त्वाचं आहे प्रत्येक महिलेसाठी. आणि थँक्यू सो मच युनिवर्स, गॉड, माय पॅरेंट्स, माय फॅमिली, माझे हजबंड आणि माझे इनलॉज, हे सगळे, आणि पिंकफिटमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, यांचे सगळ्यांचे मी शतशः आभार मानते की आजचा हा प्रवास फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होऊ शकला. तुम्ही नसतात तर मी इथे नसते. सो असे खूप इन्फायनाईट एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे 23 वर्षाची एक मुलगी, सॉफ्टवेअर इंजिनियर, टॉपर, नेहमी इंजिनिअरिंगमध्ये मेरिट आलेली, GRE दिलेली, मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉब करते आहे, पण बिकॉज ऑफ हर पर्सनॅलिटी सिन्स चाइल्डहुड शी इज गोईंग थ्रू डिप्रेशन. म्हणजे इतकं की टॅबलेटवरचं डिप्रेशन, अँटी डिप्रेसिव्ह टॅबलेटवरचं डिप्रेशन. ते डिप्रेशन 3ऱ्या-4थ्या दिवशी कमी व्हायला लागतं, आणि पुढच्या 3 ते 6 महिन्यात चाललेल्या 10-12 गोळ्या बंद होतात,
स्लिपिंग पिल पासून सगळंच. तर रिझन काय आहे? तू स्वतःला भेटणं खूप महत्वाचं आहे. हो, हा माझा छोटासा प्रयत्न आहे पिंक फिट थेरपी थ्रू तुम्हाला स्वतःचं भेटवणं. म्हणजे इथे अजून एक सांगायचं आहे की लग्नाला 10-12 वर्ष झाल्यानंतर तुला काय हवंय हे तू तुझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर हेल्दी रिलेशनशिपमध्ये, हेल्दी डिस्कशनमध्ये प्रेमाने बोलूच शकते ना. बोलू शकतो. तुझी घुसमट करण्यापेक्षा त्यांनाही तू हॅप्पीच हवी आहे, तू अशी गुदमरलेली नकोय. आणि हे खरंच मुलींनो लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देत नाही आहात. मी नेहमी म्हणत असते की हा ब्लेम गेम तुम्ही बंद करा. तुम्ही प्रायोरिटाईज केलं ना स्वतःला, स्वतःवर प्रेम करायला लागलात, तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडंट असलात, तर सगळे लोक सपोर्ट करतात. फॅमिली मेंबर तर काय आहे, बाहेरचे सपोर्ट करतात तर फॅमिली करणारच. कारण माझा हा जो प्रवास होता तो इतका सोपा नव्हता. सगळ्या सिच्युएशन मधनं, सोसायटीच्या क्रिटिसायझेशन नंतर इथपर्यंत पोचले आहे मी. सो एकच म्हणेन की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर पूर्णपणे फोकस राहा आणि मग तर काय, सक्सेस तुमचीच आहे. आणि कोणी चढवू शकत नाही. आपण म्हणतो की मला हे चांगले मार्क मिळाले नाही कारण माझ्या टीचरनी चांगलं शिकवलं नाही, मला लग्नानंतर हे करता आलं नाही कारण मला फॅमिलीचा सपोर्ट मिळाला नाही, मला ते करता आलं नाही कारण मला कंपनीमध्ये माझे सिनियर्स माझ्याशी नीट वागत नाहीत. तर मला एक म्हणायचंय की प्रत्येक या पॉइंटला काय काय त्या रोलमध्ये महत्वाचं होतं, त्या रोलमध्ये ते महत्वाचं जे स्किल होते, ते महत्वाचा कॉन्फिडन्स होता, ते तू अचीव्ह करत गेली का? तू फक्त हाच विचार केला की हे होणार नाहीये. नाही हा शब्द डिक्शनरीतनं आपल्याला काढायचा आहे. सोशल मीडियावर सगळेजण सांगतात नो बोलना सीखो. माझ्या आईने मला शिकवलंय हा बोलना सीखो. आणि आता एक गाणं पण आलंय, हा से हा. म्हणजे चॉईस नाहीयेस तुला जर काही करायचं असेल तर हो आणि हो मला करायचंय आणि मी ते करूनच दाखवणार. हे महत्वाचं आहे. बरोबर. या काउन्सिलिंग करताना तुमच्या प्रोग्राम मध्ये किंवा तुमच्या पिंक फिटच्या या जर्नीमध्ये तुम्ही काही चेंजेस केलेत का? म्हणजे काही कोर्सेस इंट्रोड्यूस केले किंवा जे होते ते म्हणजे तुम्ही बंद करून एका सेक्शनवर कॉन्सन्ट्रेट केलं, असं काही झालंय का? नाही. आता पिंकफिटचा प्रवास जो या थेरपीजनी सुरू झाला त्याच्यातली एकही थेरपीज न वगळता उलट या प्रवासात खूप गोष्टी ॲडच होत गेल्या. म्हणजे 2016 पर्यंत जे कोर फ्लेवर डिझाईन झाले होते त्याच्यानंतर जेव्हा आपला एक परफॉर्मन्स झाला होता इंडियन मेडिकल असोसिएशनसाठी, सो तिथे जेव्हा डॉक्टरांनी ॲडमायर केलं तेव्हा लक्षात आलं की इथे एक खूप महत्वाचा आहे क्लिनिकल असेसमेंट. की तुला काय हेल्थ इश्यू आहे, काय मेंटल फिजिकल, ती असेसमेंट व्हायला पाहिजे. ती असेसमेंट ऍड झाली तेव्हा. बरोबर. त्याच्यानंतर 4 स्टेजेसवर पिंकफिट काम करतं. टीनएज जेव्हा पिरियड्स येतात, दुसरं म्हणजे लग्न होतं, सेक्स लाईफ सुरू होते, तिसरं म्हणजे आपण आई होतो आणि चौथं मेनोपॉज. सो या 4 स्टेजेसला आपले हार्मोन्स बदलत असतात मुलींचे आणि तेव्हा ना इमोशनल सपोर्ट लागतो. बरोबर. आणि इमोशनल सपोर्ट कसा, तर बोलण्यातनं, शेअरिंग म्हणणं. तो आपल्याला बरेचदा आपल्या घरच्यांकडनं किंवा मित्रमैत्रिणी किंवा आपण स्वतः कम्फर्टेबल नसतो. तर हा जो इमोशनल सपोर्ट आहे तो ऍड केला काउन्सिलिंगच्या रूपात 2019 मध्ये. आणि म्हणून हे सगळे पूर्ण एक हॉलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स वुमन हेल्दियर हॅपियर लाईफ थ्रू पिंकफिट थेरपीज. आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही चेंजेस आता इथे हो, प्रत्येक इन्क्वायरी किंवा आमचे पेजेस बघणारे प्रत्येक जणांना वाटतं की हा बिझनेसच आहे. आणि मला या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की हा जर बिझनेस असता तर 14 वर्ष पिंकफिटला कंप्लीट झाले तर 14 ब्रँचेस झाले असते. पण इथे हा प्रोग्राम पिंकफिट थेरप्युटिक डान्स फिटनेस टेक्निक या नावाने कॉपीराईट होण्यासाठी 8 वर्ष मी माहेरी गेलेले नाही आहे, अजूनही गेले नाही आहे. आई येते कधीतरी भेटायला, पण इतकं पॅशन, इतकं डेडिकेशन होतं. तर प्लस हे 14 वर्षाचा जो प्रवास आहे तो पूर्ण करत असताना बिझनेसचा बी नाही विचार केलेला, पण आत्ता खरंच करते. कारण मैं रहूं या ना रहूं, पिंकफिट रहना चाहिए. माझ्यासारखे क्लोन व्हायला पाहिजे, थेरपिस्ट
व्हायला पाहिजे, जी अशीच्या अशी ही थेरपी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवेल. आणि हा जर बिझनेस असता तर ब्रांचेस तर सोडा, आमचं ऑनलाईनचं खूप मोठा प्लॅटफॉर्म होता. तर आत्ता 6 महिन्यापूर्वी मला आतून असे वाईब झाले की आपल्या प्रोग्रॅमनी यावर्षी 69 मुली कन्सीव्ह झाल्या आहेत, वुमन्स कन्सीव्ह झाल्या आहेत, स्ट्रेस फ्री झालेले आहेत, त्यांचे काहींचे सुसायडल थॉट्स, बॅड थॉट्स जर जाऊ शकतात, तर मी फोकस आणखीन केलं पाहिजे 1-to-1 कम्युनिकेशनवर, 1-to-1 इंडिव्हिज्युअल लेवलवर. आणि म्हणून ऑनलाईनमध्ये जे एफर्ट्स होते ते एफर्ट्स मी आता इथे देते आहे. माझं 16 लाखांचं वर्षाला इन्कम होतं ऑनलाईनचं, फक्त ऑनलाईनचं. ते माझं पूर्णपणे थांबवून, बंद करून मी पूर्ण याच्यावर फोकस करते आहे. आणि माझ्या ऑनलाईनमध्ये 100+ मुली होत्या, प्रत्येक कंट्रीमधलं, US, UK, UAE, अगदी जर्मनी, छोट्या शहरात नव्हते, सातारा, सांगली, कराड. त्यांनाही पिंकफिटची गरज आहे मला माहिती आहे, पण मी लवकरच परत येणार आहे. पण त्यांच्यातल्या अर्ध्या लोकांची इयरली मेंबरशिप होती, त्यांचे मी पैसे रिटर्न केलेले आहेत. बापरे. आणि कधीच हे करत असताना पैशाचा विचार केलेला नाही आहे. जर लोकांना वाटत असेल की सगळं मनी माइंडेड थ्रू होतं, तर असं नाही आहे. असेही काही व्यक्तिमत्व आहेत समाजात की जे पहिले समाजाचा विचार करतात. आणि ऑफकोर्स पैसा प्रत्येकाला हवा आहे आणि तो महत्त्वाचा आहे, पण तो चांगल्या मार्गाने आला पाहिजे. आणि खरंच खूप मोठं स्वप्न आहे की प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचं. तर ते पोहोचवण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि म्हणूनच आता आपण थेरपिस्टचा कोर्स लॉन्च केला आहे. तर आता थेरपिस्ट बनतील आणि तेही माझ्यासारखीच तुमची सेवा करतील, हे एक स्वप्न घेऊन आपण म्हणजे पिंकफिट उभं आहे आणि पुढे राहील. इथे एक आणखीन सांगावंसं वाटतं, एक माझी मेंबर म्हणजे पिंकफिटची मेंबर, तिला आम्ही ॲक्च्युली पिंकफिट गर्ल म्हणतो. सो ती स्वतः डॉक्टर असताना तिला कन्सीव्ह होत नव्हतं. 13 वर्षानंतर पिंकफिट थेरपीज, काउन्सिलिंग, कन्सीव्ह झालं. आणि तिचं आम्ही बेबी शॉवर पण स्टुडिओत केलं. सो तिने एक सेंटेन्स पिंकफिटबद्दल बोलली होती की तुझं हे पिंकफिट आमच्या सगळ्या महिलांची ओटी भरण्यासाठी कल्पतरूसारखं सज्ज आहे आणि तू प्लीज अशीच राहा, बदलू नको आणि तू पिंकफिट सोडू नकोस. सो हे म्हणजे मी खरं सांगेन की हे डोळ्यात पाणी आणणार आहे. आणि या पॉइंटला म्हणजे खूप केलंय. म्हणजे माझ्या बाळासाठी जेवढं केलं नसेल तेवढं मी पिंकफिटसाठी केलेलं आहे. अगदी अपफ्रंट तुमच्या सगळ्यांसमोर सांगेन की प्रत्येक वुमनसाठी एक महत्त्वाचा पार्ट असतो त्यांची फॅमिली लाईफ, त्यांची मुलं आणि त्यांचा सगळेच फॅमिली मेंबर्स, नवरा. पण मी इथे सांगेन की माझा इतका मोलाचा आणि प्रायव्हेट वेळ मी पिंकफिटला दिलेला आहे. बट ही खरी स्टोरी आहे माझ्या आयुष्याची की माझ्यासाठी माझ्या हृदयाचा खरं सांगेन 40% पार्ट माझ्या फॅमिलीसाठी आहे, पण 60% पार्ट, जास्त पार्ट हा माझ्या पिंकफिटसाठी आहे. म्हणजे असं जर काही दान युनिव्हर्सकडनं, देवाकडनं मिळणार असेल तर परत परत जन्म घ्यायला मी तयार आहे. आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सेकंद पिंकफिटसाठी वाहिलेला आहे. हे ज्या मुलींसाठी केलेलं आहे त्यांना नक्की नक्की कळेल. आणि त्या जिथूनही मला बघत असतील त्यांनी नक्की, म्हणजे मी रोज बघते 14 वर्षांपूर्वीच्या मुलीही परत फिरून येतात, तेव्हा असं वाटतं की आयुष्याचं सार्थक झालं. तर माझ्या आयुष्याचं सार्थक हे फक्त आणि फक्त पिंकफिटमुळे झालेलं आहे. माझ्या घरच्यांची साथ, माझ्या नवऱ्याची साथ, आईबाबांची आणि माझ्या इनलॉजची ही तर आहेच, पण लोकांची साथ खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही असं काहीतरी सोसायटीसाठी करायचा विचार करतात. जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर शेण फेकलं होतं. सो असं नाही आहे की क्रिटिसायझेशन झालं नाही, पण एकच सांगेन की चांगले अनुभव इतके आनंदी आहेत, इतके मोठे आहेत की त्याच्यासमोर बाकीचे अनुभव शून्य आहेत असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल मॅम, तुम्ही
तुमच्या आयुष्याची 20 वर्षाचा काळ हा नवीन इनोव्हेशनसाठी दिलेला आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींचं आयुष्य हे नवीन सुरुवात करण्यापासून तुम्ही मदत केली आहे. म्हणजे अगदी तुम्ही जसं म्हणालात की सुसायडल थॉट्स, आणि मला माहिती आहे की या पॉईंटला इमोशनल व्हायला होतं की आयुष्याचा खूप मोठा काळ हा याच्यासाठी दिलाय. आणि तो मला माहिती हे आनंदाश्रू आहेत की तुम्ही किती जणांच्या आयुष्यात बदल घडून आणलाय, त्याच्यासाठीचे अश्रू आहेत हे. आणि ज्यांना समजत नाही त्यांच्याबद्दल बोलण्यात तर काही त्यांना वेळ देण्यातही नाही त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये, कारण मी बिलीव्ह करते निंदकाचे घर असावे शेजारी. आणि हे खरंच आनंद अश्रू आहे. प्रत्येक व्यक्ती अर्थार्जनासाठी, आपल्या फॅमिली चालवण्यासाठी अर्थार्जन करतो, पण मी माझं बॉडी चालवण्यासाठी, माझं माइंड चालवण्यासाठी, आणि मला रोजचा दिवस हा उद्याचा दिवस खूप मस्त असणार आहे याच्यासाठी करते. आणि रोज झोपताना कोणीही कुठलंही काम करू देत, झोपताना जर त्याला असं वाटत असेल ना की बास, या आत्ता 21st सेंचुरीमध्ये मोबाईल नको, टीव्ही नको, काहीच नको, मला झोप आली आहे, आणि ते सॅटिस्फॅक्शन, वाव, व्हॉट वॉज द डे टू डे, दॅट इज द रिअल फिलिंग ऑफ लाईफ अँड दॅट इज ॲक्च्युअल लाईफ. आणि इकडे मला तुला सांगायचं आहे की माझ्या घरी 13 वर्ष टी व्ही नाही आहे. माझ्या मुलांनी 8th स्टँडर्डमध्ये स्वतःच म्हणाला, आई टी व्ही आपण बंद करूयात. तेव्हापासनं नाही आहे. आणि बिलीव्ह मी अपडेटेड असते. माझे जर सोशल मीडिया हँडल्स बघितले तर आय एम ऑन द स्पॉट गर्ल. मग हे कुठून शिकतो? जर ज्याला शिकायचं असेल ना, तो कुठूनही शिकतो. तर फोकस. ऑफकोर्स माझ्यासारख्या किंवा ज्या आपल्या व्ह्युअर्स आहेत त्या महिलांना एक संदेश म्हणू शकतो, किंवा त्यांच्या लाईफमध्ये बदल येण्यासाठी ज्या सगळ्या व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्या, पर्टिक्युलरली करिअरशी रिलेटेड किंवा अगदी कॉमन असेल तरी? मयुरी, खूपच छान प्रश्न विचारलायस तू. आणि हे जे तू पॉडकास्टिंगचं एवढं सगळं औचित्य साधलं आहेस, आणि हे खरंच सगळ्या महिलांसाठी एक मोटिवेट होण्याची संधी आहे. आणि मी या सगळ्या महिलांना एकच सांगेन, तूचं दुर्गा, तूचं काली, तूचं या जगाची माऊली. बरोबर. सो तू जर ठरवलंस ना तर सगळं काही होऊ शकतं. आणि त्यासाठी तुला आयुष्याचा सुवर्णमध्य साधायचं आहे. सो तो सुवर्णमध्य कसा असणार आहे, तर तुझी फॅमिली, तुझं करिअर, तुझी मुलं, ह्या सगळ्यांचा सुवर्णमध्य महत्वाचा आहे. आणि तुला जी कला येते, तुझं जे स्किल्स येतात, त्यांना घेऊन तू छोटंसं का होईना, कदाचित तू त्याच्यातनं अर्निंग नाही करणार, पण तू तुझं हे काहीतरी विश्व निर्माण केलं पाहिजे. कारण की आपल्यासोबत आयुष्याच्या शेवटी मुलं नसतात, कोणी नसतं, आपण स्वतः आपला आत्मा असतो, सोल असतो. आणि तो सोल हॅपी ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेनी स्वतःचं एक विश्व तिच्या स्किल्सना घेऊन, हॉबीजना घेऊन केलं पाहिजे. आणि अशा प्रत्येक महिलेसाठी या नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या एंटरप्रेन्योर्ससाठी, सगळ्या उद्योजिकांसाठी, आणि सगळ्या मॉमसाठी, आणि सगळ्या महिलांसाठी आज मी एक छोटीशी, अगदी गाडीत बसले असताना कविता लिहिलेली आहे. उद्योगिनीची नवरात्र असं या कवितेचं नाव आहे. नवरात्रीचा सण उत्साहाचा रंग, नवरात्रीचा सण उत्साहाचा रंग, उद्योगिनी स्त्रिया सजल्या नव्या अभंग, उद्योगिनी स्त्रिया सजल्या नवा अभंग, कष्टातून घडवली स्वप्नांची ही वाट, कष्टातून घडवली स्वप्नांची ही वाट, स्वतःच्या जिद्दीने निर्माण केली दिव्य आकाशवाट, स्वतःच्या जिद्दीने निर्माण केली दिव्य आकाशवाट. धीराची देवी दुर्गा असते, धीराची देवी दुर्गा असते मनात, प्रत्येक अडचण तिच्या पावलांशी नमतात. वा. व्यवसायात चमकली तिची मेहनत, व्यवसायात चमकली तिची मेहनत, प्रत्येक अडचण तिच्या पावलांशी घालते सांगड. अरे बापरे. प्रत्येक अडचण तिच्या पावलांशी घालते सांगड. शक्ती, भक्ती आणि नवी प्रेरणा,
शक्ती, भक्ती आणि नवी प्रेरणा नवरात्री देईल तिला अजून यशाची साधना. शक्ती, भक्ती आणि नवी प्रेरणा नवरात्री देईल तिला अजून यशाची साधना. उद्योगिनी स्त्री उंचावते नवे शिखर. उद्योगिनी स्त्री उंचावते नवे शिखर रोज. तिच्या कर्तृत्वाने होईल नव्या युगाचा आरंभ सहज. तिच्या कर्तृत्वाने होईल नव्या युगाचा आरंभ सहज. सो ही कविता प्रत्येक स्त्रीच्या खूप जवळ आहे, प्रत्येक उद्योगिनीच्या खूप जवळ आहे. आणि तुमच्याबरोबर दुर्गा, काली आणि सगळ्या माता तुमच्या सोबत आहेत, तुमच्या आत आहेत. फक्त तुम्ही एकदा आईला हाक द्या, ती तुमच्या बरोबर आहे. वा, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा जो बिझी शेड्यूलमधनं आम्हाला टाईम दिलाय. थँक्यू सो मच मयुरी, तू संधी दिली महिलांपर्यंत पोचवण्याची.